त्याचा काय संबंध? लय मोठा संबंध. काय संबंध? त्याचा बाप या गावाच्या विकासाचा मूळ पायाच होता. कसा काय? गावाला नवा आदर्श देणारा, तरुणांना नवा आदर्श देणारा याचा बाप. ह्याच्या बापानं राजकारण आम्हा सर्वांना गाव शिकवलं. गाव तुमचं चांगलं विल्हेवाट लावली केलं आमच्या केलं गावात. तुझ्या बापानं मग. माझ्या विरोध होता, पण सरपंच करताना लाख मोलाचा त्याचाच वाटा होता. म्हणजे ह्याच्या चांगलं बापाचा शिकवून गेला आमच्या त्याच बापानं मला सरपंच केला. विचारा बिचारा सर्गी सोन्याचा गेला. माझं- माणसाची म्हणाय मरावीपर्यंत कीर्ती रूपी आणि कीर्ती राहिलीच. त्याच्या बापाची. मला सरपंच केला. हा तुला लई दिवसात ना आठव झाला का? मला आठवण झाली. अरे त्याने केलेली कर्तबदारी कधी न सरणारी केली, पण बिचारा एक कौतुक बघायला राहायला पाहिजे होता. त्याचा बाप. तुझा बाप मेला, पण म्या तुझ्या घराण्याला दुजं धरलं का? नाही, मग नाही. काय केलं तू? ह्याच्या आईला दुसरा नवरा करून दिला. नवरा केला तुझ्या आईचा काळ तोंड्या तुझ्या. आता असं करा तुम्ही बी. हा. पुढच्या वर्षी 2-3 मतं वाढवा, हा का म्हणजे एखादा दुसरा करून देईल. एखादा दुसरा करून द्या. त्या आईला त्या आईचा- काय कमी पडलं गावाला? बस बस आमच्या आईला एखादा करून द्या पंच बाद झाला तर आता आम्हाला बाद झालं. का रे? तुझा विकास तर बघा, गावाचा विकास करायचा असेल, ज्या गावाचे पंच पुढाऱ्याचा विचार एक असेल, तर त्या गावाचा विकास एक चांगला असेल. असं काय कमी पडलं तर आपण जबाबदार आहे गावाची. गावाला 5 वर्ष झालं यात्रा बंद आहे दारूमुळं केवळ. थांबा. ह्याच्याच बाप्पानं गावात गेल्या वर्षी दारू पिऊन धिंगाणा केला आणि त्याच्यामुळे गावची यात्रा बंद झाली. आणि तो आता आम्हाला ज्ञान सांगा लागला जुईर. तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दामटली तुझ्या माझ्या बापाचं, आणि तुझा काय समाधान आहे? काय म्हणजे? तू माझ्या बापाचंच काढत असतो. काय नव नाव कवा बी. नावाज मन केला का? हा? हा? माझा बाप दारुड्या होता म्हणजे माझ्या बापानं दारू बंद मग केली. तुझ्याच बापानं गावात धिंगाणा केला गेल्या वर्षी. अरे तुझ्या आईनं कशाला पाजायची त्याला? शिरला माझ्याच घरात म्हणा. आता असं करू, काय ही दारूचा तुमचा गोंधळ आहे का नाही? हो. तुझ्या बापाने दारू पाजली, हो. म्हणजे तुझ्या बापाने जायला पाजली. हो. आता ही काय करू, जत्रा होऊस तर एका खोलीत कुंडून ठेवू. कोंडा 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 बरं लागलं यात्रा वस्त्र कोंडा म्हण. हे बघ, त्या बघा गावात असं टवळ खोरवानी फिरायचं नाही. हा. माणसं नावं ठेवायला अरे लागली पण तू लय दिवस झालं मला दिसतच नाही रे. अरे बाबा तुम्हाला माहित नाही का? काय रे? मी धंदा व्यापार काढलाय. अरे 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 अरे, धंदा कसला? धंदा काढलाय धंदा. कुठं होता? तुम्ही नाही काय? कशाला? जा, जा. या लॉकडाऊनच्या काळात हा. पैसा जर कमवायचा म्हणलं बर. तर आपण चौघांनी का एका आईच्या लेकरासारखं राहायचं. शाबास, हेच खरं आहे. आपण मुंबई पुण्याला जायचं. जायचं. कुठं पण गाड्यावर आता माल इकाय लागली ती. धंदा व्यापार. एक ठिकाणी बसून काय माणसं गर्दी होती म्हणून थांबत नाही आणि ती. थांबवायचीच नाही ती. मग आपण असं करायचं, पुण्याला जायचं. पुण्यात जायचं. पुण्याला जायचं, एक गाडा घ्यायचा. बर, हातगाडा. हातगाडा घ्यायचा. हा. हातगाडा आणि माझं आहे एक घंटी. बरं झालं. हे बघा ही घंटी आहे. लोक, हो आणि ह्या घंटीचा आणि त्या गाड्याचा काय संबंध? समन आणि लागतोय बाबा इकरीला माल. त्या गाड्यावर ठेवायचा पण मला आलं वाजा लागल्यावर तिथं येते. आणि खाली घंटी बांधायची. हा. ए, खाली कशाला अरे म्हणजे गाड्याला. उभा राहून आपण आणि चौघ एक ठिकाणी त्या गाड्यावरच माल ठेवायचा. हा, आपण हा. चौघाचा बी माल चौघाचा पण माल. एकाच गाड्यावर. मुंबईला म्हणजे मवाली लोक असते ती. खेड्यापाड्यातला माणूस जर दिसला हा. का लगेच काय तर त्याला दाब दाडपा देऊन चाकू दाखवून शिना सगळं काढून घेते. अरे मुंबईतलं तुम्हाला माहित, तो मुंबई बघितलीच का? पण माल ऐकायचा काय? अरे म्हणजे ती मुंबई शहर, मी माल तुम्हाला घेऊन देतो की तिथं गेलो का माल खरेदी करून देतो. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा असावा. वेगवेगळा. काय म्हणजे विचारा ना असं हो. तुम्हाला माल सगळ्यांना घेऊन देतो. तुम्ही काय करा, काय तुम्ही सोडा 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 घेतो. सोडा म्हणजे सोडा लेमनच्या गोळ्या ती बाटली असते हा. सोडा बाटली. त्याला सोडा म्हणायचं. बर, तू ती सोडा. हा. तुझा आपली इकडल्या साईडला ती ट्री ठेवायचा गाडी. ठेवायचा. तुम्ही घ्या, हा. तुम्ही कापडाचा धंदा करा. दोत्र घ्या, दोत्र. हा. खपती का तिथं? हा. हे गाढवा हा. मुंबईत पॅन्ट मॅनेलवाली समजायची, पण खेड्यातली ग्रामीण भागातली हा. गेलेली दोत्र नेसायला. हा? बर दोतर तुझा दोत्राचा धंदा. तू दोस्तराचा धंदा. हा. आणि मी घेतो हलवा. तू हलवा घे. हा, हा. हलवा हलवा खाण्याचा पदार्थ, दुधाचा हा. पदार्थ, उपासाचा बरोबर आहे. पाय त्याचा बी तिकडे. हा. आणि तू काय कर, मी तू केळं घे. केळ घेतो. उपासाला तपासाला या चालते. केळाला तर चालूच गिराय काय. हे का नाही? केव्हा बी आणि माणूस भूक लागलं प्रत्येकाचा का माल केळं त्यांना खातंय. ठेवायचा. हा. एकामेकाचा कुणाचा माल कुणी पुकारायचा नाही. हो. गिरायक आलं पाहिजे आणि प्रत्येकाचा ध्यान राखून शिना मालावर ध्यान राखायचं. वळीनच. हा. वळीनच फुकारायचं. वळीनच. मग पहिल्यांदा मी मुखार तो बरं. पहिल्यांदा
गाडी हा, सोडावाला तुम्ही मोहर. पाहिल्याला. मी मोहरवर आहे. हा त्याच्या मागे ह्याला लाव नाही. त्याला ह्या- म्हणजे म्हणायला म्हणजे त्याच्या मालाच्या मागे ह्याला लाव म्हणतो. बरे बघा आपली परीक्षा केली पाहिजे रे. हा. आपल्याला माल इकायला ट्रेनिंग, येतोय का? ट्रेनिंग. सगळ्यांनी एक एक जणांना माग माग एकामेकाच्या मागोमाग हा मागोमाग. आता हे बघा तिथं गेलो आपण गेला. माल घेतलाच म्हणाय समजायचं हा. गाड्यावर रचलाय हा. आता गाडा गेलाय बोळा थांबलाय हा. आता मी घंटी वाजवणार हा. इसारा पुकारा. सोडा धोत्र हलवा असं आहे का? मग आता जमतंय, या वेळच बघा. लागला आपला वेळच लागला. असं करायचं अजून आता ये. आलं दुसऱ्या बोळा हा, आता दुसऱ्या बोळात लंबाटे हाय हाय माग पुकाराय सांगा सोडा धोत्र हलवा चला आईला थांबा लगा थांबा मार ए, ए, खायचं थांबा काय थांबा नसून ये. थांबा थांबा काय झालं काय माझ्या अंगावर काटा फुटल्याने वाट तुला आणि त्याला काय खाण्याचं पदार्थ आहे अरे गाडवा सरळच होत इथं मार नाही नाही खायला पुकारून बघूया हा. ध्यानात बसतय का नाही? अजून हा बघा सोडा धोत्र हलवा लगा हे थांबा थांबा पैसे देऊन मार खायचं येईल पदरदाना चारून घोडं उडवून सगळं घेतल्या जुळायला लागलंय. हलवा, धोत्र, गाडवा हे ना हलवा म्हणलं काय ही धोत्र म्हणतोय तू सोडा म्हणतोय मी केळं म्हणतोय धंदा हा? ही मार खायचा धंदा नको हे आपल्याला असलं नक बाबा आपण आणि यासाठी मुंबईला न्यायला वय आम्हाला. आधी डॉक्टर वैतागले आता मग लॉकडाऊन मध्ये मागून खाऊ आपण आपलं मग डोंग काय होईल. तर. असं करूया काय? कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊया हा. हा? हे बघा बरडावर बघा ए, काय बरं, सगळं बरं, डावरा गावातून काय बोलले, लागा, बघा बोर्डावर की. बोंबला. अरे हे गवताच बरडावरलं नव्हे या बोर्डावर काय लिहिलंय बघा म्हणलं हे मोर बोर्ड होय हा हे लिहिलेलंच की हे मग काय कोणचा माग नाही वाचताय काय तसं ना म्हणजे समोर लिहिलेला समोरला बोर्ड बोर्ड आपली शेती अरे वा आपली शेती उत्तम व भुसभुशीत करण्यासाठी उत्तम भुसभुशीत करण्यासाठी मारुती कार वापरा मारुती कार वापर ए, नालायका. ट्रॅक्टर काय तुझ्या आईच्या वाट्यावर सोडा होईल मारुती कार वापराला काय काय ला- वाटते का बोला वाचा येत नाही कशाला बोंबलत मोहर अरे तुम्ही बी जाणत जोगत माग राहता लवकिक लुगडे देसाला जाऊ दे काशी गावला अरे जाणत जुनत हा, जाणत जुनत ही बोर्ड वाचायचा आहे हा का ह्यो बोर्ड येते 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 भिंतीवरती भिंतीवरती हा? लिहिलंय तिथं थांब थांब पुन्हा एकदा वाच येते येथे भिंतीवरती भिंतीवरती तुझ्या आईला थुंकून आहे का कुंतून आहे हा? तुला बोर्ड वाचा येत नव्हतं तर मला सांगायचं शाबास. हा? मग लागा तू हा सुशांत माणूस म्हणजे शेंडा शेंडा गावाचा ए, म्हणजे हा, गावाला शेणा शेणा हा, असं म्हणा का शेंडा गावाचा ही समोरचा बोर्ड वाचायचा आहे समोरला. हा? हा जमाना तुला कळत नाही अरे असं करतो का काय करू रे जरा दगड आणतो का कशाला दगडन काय करू ती जोडाक्षर फोडतो की हण, हण, हण. जोडाक्षर फुटतो मग वाचतो जोडाक्षर तुझ्या बापाने फुलली होती का बरं, जाऊ दे. बोर्ड वाचायचा आहे बोर्ड वाच. घाण आणलाय बरं. येथे येथे नेत्रदान करेल अरे वा नेत्रदान करणाराला हा डोळ्याचं आहे का? मग काय? चांगलं झालं मला पण त्याच्यात घे बर येथे येथे नेत्रदान करेल त्याला नेत्रदान करेल त्याला त्याला चष्मा फुकाट चष्मा काय डुंगणाला घालून फिरायचा अरे 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 जन्माला आला ह्याला आणि पाणी व्हावून मेला. अरे काय तर 4 अक्षर शिकायचं असतं गाढवा. मला कवा शाळेत घातलं होतं का होय रे का असंच बोंबलत फिरला या गाढवा. त्याला शाळा जर अक्षर जर वाचायचं म्हणलं तर त्याला माणसाचं शिक्षण पुष्कळ झालं शाबास. पाहिजे हा. शाळेत झाले काही. अकराचं शिक्षण ज्या काय झालं. थोडं शिकलाय किती झालंय 14 वर्ष पहिलीत होतो काय पटपट हादरा. वैतागून मास्तरनं राजीनामा दिला पण म्या फकड्या नाही शाळा सोडली ना अनेक शाळा सोडणारच आणि नाही सोडूच नको का दिवस सोडणार वाईट नाही? इथं. हा? का सोडणार नाही हा भातासाठी त्यासाठी आई बापाला घाल म्हणजे राखेल मिळेल नाही रे पहिल्या तांदळाच्या पिशव्या मिळत होत्या आता मिळायच्या बंद झाल्या ते भात देते ती वाटी वाटी आपलं ताजा ताजा त्याच्यात बी घोटाळा झाला म्हणून बंद केलाय वाच लॉकडाऊन मुळे हा ही बरा बोकांडी बसला आई घालीचा रोग आपल्या वाच वाच हा बोर्ड ना हे बोर्ड वाच येता कणकण तापाची येता कणकण तापाची येता कणकण तापाची येता कणकण तापाची तपासणी करा बापाची आलं का? ए, त्या तापाचा आणि त्याच्या बापाचा काही संबंध आहे का